अजून दुसरा वेगळा फोटो आहे त्या पांढऱ्या साडीच्या. आम्ही खरंच 71ला राजकारणात होतो का? मी पूर्वीची शेतकरी कामगार पक्षाची एक कार्यकर्ती. दिबा पाटील हे आमच्या पक्षाचे सरचिटणीस. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा स्वाभिमान आमच्या अंतःकरणामध्ये आजही आहे. 1984ला दिबा पाटील साहेबांना त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच नेत्यांना अटक झाली आणि मला साहेबांचा फोन आला दुसऱ्यांच्या घरामध्ये की ताई ताबडतोब निघा, उद्या जमिनीचा ताबा घेतला जाणार आहे, आम्ही सगळे जेलमध्ये आहोत, जबाबदारी तुमच्यावर आहे, घरच्यांना सांगून या की कदाचित माझा बळी पडू शकतो. त्या निर्धार घेऊन मी कोल्हापूरहून रात्री निघाले, पहाटे पनवेलमध्ये पोहोचले आणि आल्यानंतर या आंदोलनामध्ये सहभागी झाले. माझ्या डोळ्यासमोर पहिल्या दिवशी 2 हुतात्मे झाले आणि दुसऱ्या दिवशी 3 हुतात्मे झाले. या पूर्ण आंदोलनाची मी एक साक्षीदार आहे. दिबा पाटील हे या आंदोलनापुरतं मर्यादित नाव नाही आहे. ते कष्टकऱ्यांचे, भूमिपुत्रांचे, सर्वसामान्यांचा आवाज म्हणून या महाराष्ट्राला माहीत आहेत आणि तो आवाज म्हणून आम्ही मागणी केली होती की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलंच पाहिजे. मला या भूमीतल्या त्यावेळच्या तरुणांचा अभिमान वाटतो की 1 लाख तरुणांनी पावसामध्ये साखळी का धरली होती आणि शासनाला नाव देण्यासाठी, सरकारला ठराव करण्यासाठी भाग पाडलं होतं. आज मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय. राज्य सरकारची मान्यता आहे, केंद्र सरकारची मान्यता आहे, मग नावाचं घोंगडं अडलंय कुठं? ज्या दिवशी विमानतळाचं उद्घाटन होणार होतं त्याच दिवशी हे नाव विमानतळाला लागायला पाहिजे होतं. एवढी साधी जाणीव सुद्धा सरकारमध्ये असणाऱ्यांना, सरकार सोबत राहणाऱ्यांना आणि इथल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या लोकांना आज राहिलेली नाहीये. दिबा पाटील होते म्हणूनच या भूमीतल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळालेला आहे. या भूमीतल्या प्रत्येक माणसाला रोजनी रोटी मिळालेली आहे. त्यांच्या नावाचा स्वाभिमान बाळगायचा असेल तर सरकारच्या उरावरती बसून आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचं नाव दिलंच पाहिजे. या भूमिकेतनं तरुणांनी पेटून उठून पुन्हा एकदा रस्त्यावर येण्याची गरज आहे. ही भावना व्यक्त करण्यासाठीच आणि दिबांच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी मी आज कोल्हापूरहून या ठिकाणी आले. तर वेळकाढूपणा करत नाहीये. सरकारला जे करायचं होतं ते सगळं करून झालेलं आहे. सरकारनं विमानतळ बांधलं, सरकारनं विमानतळाचं लोकार्पण केलं, सरकारनं अदानीच्या हस्ते स्वागत केलं आणि त्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं की दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलं जाईल. पण मी आज माझ्या मनातली खंत बोलून दाखवते की सरळ सरळ केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून भूमिपुत्रांचा अपमान केलेला आहे आणि माझी आज खात्री आहे इथून पुढं त्यांचं नाव दिलं जाईल की नाही याची मला शाश्वती नाही. काही वर्षानंतर याच विमानतळाचं नाव कदाचित नमो नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं होऊ शकतं.